श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, परम पूज्य स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज 20 तारीख आहे, 20 डिसेंबर, दक्षिणायनाचा आज आरंभ होतो. 20 जूनला उत्तरायणाचा प्रारंभ होतो. 6 महिन्यांनी या 2 तारखा येतात आणि हे भौगोलिक अशा या घटना आहेत. जशी संक्रांत आपण म्हणतो, मकर संक्रांत, ती 14 जानेवारीला येते. कधी कधी ती 15 वगैरे येते, पण 14 जानेवारीला येते. म्हणून जर आपण विचार केला तर ह्या घटना या भौगोलिक आणि त्याचा प्रभाव किंवा परिणाम मात्र आपल्या जीवनावर काहीतरी पडतो. आता काय होणार आहे? दक्षिणायन म्हणजे हा सूर्य जो आहे ना, तो आता दक्षिणेकडे जायला सुरुवात करणार. त्यामुळे दिवसाची लांबी कमी होणार, रात्रीची लांबी वाढणार. दिवसाची लांबी कमी म्हणजे एकंदर प्रकाशाचं जे प्रमाण आहे दिवसात ते कमी कमी होत जाणार आणि अंधाराचं प्रमाण आहे ते जास्त जास्त होत जाणार. सर्वसाधारणपणे दिवस आपण कर्मयोगासाठी वापरतो, तर रात्र आपण मनोरंजन याच्यासाठी वापरतो किंवा भक्ती कीर्तन वगैरे सगळी ती रात्री असतात. आणि दिवसा आपण आपल्या व्यवसायाचं काम करतो, बाजारहाट करतो, हे सगळे दिवस हा कर्मयोगाची प्रेरणा देतो सर्वसाधारणपणे, आणि रात्री ही भक्तियोगाची किंवा मनोरंजनाची प्रेरणा देते. त्यामुळे दक्षिणेकडे सरकलेला सूर्य हा आपल्या देशाच्या दृष्टीने अंधार वाढवणारा आणि प्रकाश कमी करणार आहे. आणि जसजसा पुढे पुढे आपण जाऊ, अंधार वाढत जाईल आणि अंधाराचं राज्य हे यमाचं राज्य समजलं जातं. म्हणून दक्षिण दिशेला यमाचं राज्य आपण बघितलं ना परवा. नचिकेता दक्षिण दिशेने जात 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 यमाच्या राज्यात पोहोचला. यम स्वतः काळा, यमाचं वाहन रेडा हाही काळा, आणि काळ म्हणजे मृत्यू, तो मृत्यूची देवता आहे. तो कृतांत म्हणजे सगळ्यांनी जी काही कर्म केलेली असतात, तो एकदा त्यांचा प्रारब्धाचा हिशेब संपला की त्याचा अंत करणारा तो असतो. कृतांत हे यमाचं एक नाव आहे. तर आपण लक्षात घेऊया. आता भीष्माचार्य उत्तरायण सुरू होण्यासाठी थांबले होते. 54 दिवस ते रथातून खाली पडले. त्याच्यानंतर 54 दिवस ते देहात होते, कारण त्यांना इच्छा मरणाचं वरदान होतं. म्हणून उत्तरायण सुरू झालं आणि त्यांनी आपली गात्र आणि गात्र म्हणजे आपला शरीराचा भागन भाग कृष्णात विलीन करून टाकला. आणि शेवटी आपली आत्मज्योत सुद्धा वासुदेव कृष्णाच्या आत्मज्योतीत विलीन करून टाकली. आणि या एका अर्थाने हा महापुरुष होता, भीष्म पितामह. त्यांनी आपला देह ठेवला. उत्तरायणाची ते वाट बघत होते. उत्तरायण म्हणजे काय? वाढणारा प्रकाश, उत्तरोत्तर वाढणारा प्रकाश. आपण त्याला उत्तरोत्तर प्रगती, आणि उत्तर जर प्रगतीची दिशा आहे तर त्याच्या विरुद्ध असलेली दक्षिण ही अधोगतीची दिशा. वास्तविक यम हा सुद्धा यमधर्म म्हणलेला आहे. आणि त्याचाच काल आपण जिथे थांबलो होतो तिथे आणखीन एक भाग बघणार आहोत. पण त्याच्या आधी एक मुद्दा, दक्षिणेकडे तोंड करून देवतांना ठेवू नये. देवता बसता देवळाचं मंदिर दक्षिणाभिमुख असू नये, घराचं द्वार दक्षिणाभिमुख असू नये. कारण दक्षिणाभिमुख असणं म्हणजे यमाच्या राज्याकडे तोंड करून असणं. पण 1-2 देवता आहे, खरं म्हणजे ती एकच देवता आहे. शंकर दक्षिणामूर्ती स्तोत्र आणि महारुद्र हनुमान त्याचं दक्षिणाभिमुखी मंदिर जर असेल तर एका हनुमंताचं दर्शन घेतलं तर 11 हनुमंताचं दर्शन घेण्या एवढं असतं. म्हणजे एवढं ते शक्तिमान आहे. दक्षिणाभिमुख मारुती, दक्षिणाभिमुख शिव. एक साधी कल्पना जर केली, कैलासावर शिव आहे आणि तो जर आपल्या देशाकडे बघत असेल तर तो दक्षिण दिशेलाच बघणार आहे. तो दक्षिण दिशेचा स्वामी आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. आणि दक्षिण जर यमाची दिशा असेल, काळाची दिशा असेल तर आपल्याला सतत सावध करणारी ती दिशा आहे. आज अमावस्या सुद्धा आहे. अमावस्या हा धार्मिक दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने आपण शतकानुशतक ही एक निषिद्ध तिथी, अशुद्ध तिथी मानत आलेलो आहोत. ठीक आहे, त्याला काही जण शून्य तिथी म्हणतात, कारण चंद्र दिसत नाही.
चंद्र दिसत नाही याचा अर्थ असत नाही असं नाही. कारण मुलं विचारतात, आई आज चंद्र कुठे गेला? मग त्याला आम्ही मामा म्हणतो, तो त्याच्या मामाच्या गावाला गेला का? कारण तो दुसरीकडे कुठल्या तरी कामाला गेला? आपल्याकडे उत्तर नसतं. उत्तर एवढंच आहे की आज सूर्य ज्या वेळेला उगवतो त्याच वेळेला चंद्र उगवतो. कारण चंद्राचे उदय अस्त याच्यात वेळ होत जातो आणि तो बरोबर 24 तासाचा दिवस वगैरे हे गणित कुठेतरी चुकतं. म्हणून दर 30 महिन्यांनी साधारणतः एक अधिक मास जो यावर्षी आलेला आहे तो आपल्याला ऍड करावा लागतो, म्हणजे मिळवावा लागतो, म्हणजे ती गणित जमतात. तर मुद्दा काय आहे की ज्या वेळेला पृथ्वी फिरते सूर्याभोवती स्वतःभोवती आणि त्याच्यावरही 2 पंचांग अवलंबून आहेत. एक चांद्र पंचांग ल्युनर कॅलेंडर जे आपण वापरतो आपल्या धार्मिक ह्याच्या कामासाठी, आणि दुसरं आहे ते सोलर कॅलेंडर सूर्य पंचांग जे आपण इंग्रजी तारखा वगैरे वापरतो त्या सौर पंचांग म्हणायला हरकत नाही. तर लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण अमावस्या म्हणतो त्याला शून्य तिथी न म्हणता साम्य तिथी किंवा समतिथी म्हणायचा. समत्वम योग उच्यते हा आजचा आपला विषय आहे. समत्व म्हणजे सूर्यही आहे आणि चंद्रही आहे. सूर्य मावळतो त्याच वेळेला चंद्र मावळतो, त्यामुळे तो चंद्र दिसत नाही. कारण सूर्याचं तेज एवढं असतं की सूर्याकडूनच तेज घेणारा चंद्र हा पूर्णपणे निस्तेज असतो. अगदी बारीक बघितलं तर कधीतरी आपल्याला तो दिसतो सुद्धा, पण तो तसा चंद्र नाहीये जो प्रकाश देतो आपल्याला. म्हणून आज चंद्राचा आणि सूर्याचा उदय अस्त एकाच वेळेला असतो. सूर्य म्हणलं की आपल्याला बुद्धी आठवते, ज्ञान आठवतं, मस्तक आठवतं, विचार आठवतात, विज्ञान आठवतं सूर्य म्हणलं की. आणि चंद्र म्हणलं की आपल्याला मन आठवतं, हृदय आठवतं, भावना आठवतात, भक्ती आठवते, प्रेम आठवतं. हे विचार करा, हे दोन्ही महत्वाचे आहेत. म्हणजे आजची तिथी ही उपासनेला इतकी चांगली तिथी आहे. उपासनेत रस निर्माण करणारा चंद्रही उपस्थित आहे आणि उपासनेत ज्ञान निर्माण करणारा सूर्यही त्याच वेळेला उपस्थित आहे. म्हणून ही साम्य तिथी किंवा समतिथी उपासनेला फार चांगली मानली जाते. आणि आपण काही निषिद्ध वगैरे मानलेला एक प्रयोग मागे उदाहरण देऊन केला होता. आज आपण ही जे कोणी डायरी लिहित असतील आणि जे कोणी तिथीप्रमाणे डायरी लिहित असतील त्यांनी जर 1-2 वर्ष मागे जाऊन बघितलं तर साधारणतः की एका वर्षात 12 पौर्णिमा 12 अमावस्या येतात. अशा जर 24-36 अमावस्यांचं बघितलं की त्या दिवशी काय काय चांगलं घडलं होतं तर एक अगदी तुम्ही लक्षात ठेवा की अमावस्येच्या दिवशी सुद्धा चांगल्या घटना घडलेल्या असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा वाईट घटना घडलेल्या असतात. म्हणजे पौर्णिमा ही फार शुद्ध तिथी, शुभ तिथी आणि अमावस्या ही अशुद्ध अशुभ तिथी. हा अध्यात्मातला विचार नाही. धार्मिकता ठीक आहे ना, आपण त्याच्यावर विश्वास करतो, आपली सगळी कर्मकांड करतो, धर्मकृत्य करतो, देवकृत्य करतो, आपण करत राहूया. पण हा विचार लक्षात ठेवूया. नाथपंथीयांनी हा विचार केला आणि आपण जो ग्रंथ बघतोय किंवा ग्रंथाचा सार बघतोय तो नाथपंथीयांचा ग्रंथ आहे एका अर्थाने. ज्ञानेश्वरी तसे वारकरी होते, वैष्णवही होते, भागवतही होते, पण निवृत्तीनाथ गहिनीनाथ हे 9वे नाथ म्हणतात, त्यांचे निवृत्तीनाथ आणि त्यांचे ज्ञाननाथ ही तशी नाथ परंपरा आहे. नाथ संकेतीचा दंश वगैरे असं म्हणलेलं आहे. आमचा एकच वंश आहे आणि नाथ संकेताचा दंश झालेला आहे आमच्या वंशाला आणि त्यामुळे आमच्यात ती नाथभक्ती किंवा नाथ परंपरा आहेच. तोही एक प्रवाह आमच्या जीवनात आहे. हे झालं तिथीबद्दल. दक्षिणा यनाबद्दल आपण बघितलं. भीष्माचार्यांचा फक्त उल्लेख केला, पण उत्तरायण आणि दक्षिणायन ह्याचा गीतेत 8व्या अध्यायात उल्लेख येतो की मरावं केव्हा. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल ना तर उत्तरायणात मरा, दक्षिणायनात मरू नका. तुम्हाला जर मुक्त व्हायचंय ना तर शुक्ल पक्षात मरा, वद्य पक्षात नको, ज्यावेळेला अंधार वाढत असतो. पण आपले बरेचसे संत जर घेतले मुद्दामून बघा, त्यांच्या महासमाधीची तिथी किंवा त्यांची पुण्यतिथी ही एकतर शुक्ल पक्षात आहे किंवा दक्षिणायनात आहे. म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्या ज्या तिथी किंवा त्यांचे जे आकाशातले आपण म्हणतो ना मार्ग प्रवास हे भासमान प्रवास आहेत. प्रत्यक्ष चंद्र फिरतो, सूर्य तसा फिरत नाही, पण ठीक आहे. हे कशामुळे आपण बघतोय, त्यांनी रूपक सांगितलेलं आहे गीतेत. ते आपला आत्ताचा विषय नाहीये, पण आपल्या मनावर जर हे दडपण असेल, परत तुम्हाला सांगतो, अमावस्याच्या दिवशी प्रवासाला जायचं नाही. हा पूर्वीचा नियम होता, आज पाळणं शक्य आहे का? म्हणजे मी रजा घेणार आहे का प्रत्येक अमावस्येला? जर प्रवास करून मला जायचं असेल तर जितकं पाळायचं असेल तितकं पाळा. जर तुम्हाला प्रचंड तुमच्या मनावर त्याच विचारांचा पगडा असेल आणि हे विचार बदलायचेच नाहीत असं असेल तर काही हरकत नाही. प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेनं जगावं, आपापल्या मान्यतेनं वागावं आणि आपापल्या धारणेप्रमाणे कर्म करावेत.
हे स्वातंत्र्य देऊया ना आपण, पण त्यातल्या त्यात वरचा विचार काय आहे, त्यातल्या त्या जीवनाच्या दृष्टीने महत्वाचा विचार काय, तर तो हा विचार आहे. कुठलीही तिथी फार शुभ आणि फार अशुभ नाहीये. प्रत्येक तिथीला चांगल्या वाईट घटना घडतात. आणि तिसरी एक गोष्ट आपण बघितले उदाहरण, ते म्हणजे साडेसातीचं. साडेसातीत चांगल्यात चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात, वाईटात वाईट गोष्टी घडतात, पण साडेसाती म्हणजे वाईट हे आपल्या मनात एवढं घट्ट बसलेलं आहे की चांगल्या गोष्टींकडे आपण लक्षच ठेवत नाही. पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात, जणू काही पहाटे पडलेली सगळी स्वप्न खरी होतात आणि मध्यरात्री पडलेली सगळी स्वप्न खोटे होतात, असं नसतं. आपण उगीच, तुम्ही काही गोष्टी म्हणा, मन सबल होते का दुर्बल होते हे स्वतःच स्वतः ठरवायचं. स्वतःच स्वतः ठरवायचं. तीन तिघाडा काम बिघाडा म्हणून लोक तिघ जण कामाला जात नाही, चौथा नसला ना तर पहिला जातो, एक दगड घेतो आणि तो स्वतःच्या खिशात ठेवतो. आता चौघे जण झाले, म्हणजे नकळत हे तीन दगड आहेत हे त्यांनी मान्य केले नाही. चौथा दगड घातल्यानंतर जर चौघडा वाजत असेल या चौघांच्या कीर्तीचा, हरकत नाही ना, काहीही करा तुम्ही. मुद्दा एक आहे की माझा आत्मविश्वास वाढतोय, माझं मानसिक बल वाढतंय, मी अत्यंत नेटाने आणि जोमानं जीवनात पुढे चाललोय, तर तुम्ही काहीही करायला हरकत नाही. पण उगीच मन दुर्बल झालेलं आहे, अरे रुखरुख लागलेली रे, आज निघायला नको होतं रे, बघ मी तुला सांगत होतो ना, चुटपुट लागली रे, हे असं जर असेल ना तर आपण कर्मदरिद्री आहोत, आपण मनाचे दुबळे आहोत. अशा गोष्टींवर विश्वास ठेवला तरी हरकत नाही. अर्थात एक तत्व लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या श्रद्धेला, दुसऱ्याच्या विश्वासाला आपण कधी आव्हानही द्यायचं नसतं आणि तडा जाईल असं बोलायचंही नसतं. पण काय संतांनी काय सांगितलंय तेच सांगतोय आपण. संतांनी काय, महाराजांची प्रवचनं वाचा, इतकी डायरेक्ट निविधाने केलेली आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल, अरे मी आत्तापर्यंत हे मानत आलेलो आहे आणि महाराज काय सांगतात. मुद्दामून वाचा प्रवचन, जागेपणे वाचूया, डोळसपणे वाचूया, अभ्यास करत वाचूया, अंडरलाईन करा काही वाक्य, आणि त्या वाक्यांची तुम्ही जर एक अशी यादी तयार केली किंवा लिहून काढली तर तो खास तुमच्यासाठी महाराजांनी दिलेला जीवनभरचा कार्यक्रम आहे, हे लक्षात ठेवायला हरकत नाही. ठीक आहे, आपण काल थांबलो होतो, तो विषय एका मिनिटात पुरा करूया. मांडव्य ऋषींनी यमाला शाप दिलेला आहे. एक लक्षात घ्या, यमाला सुद्धा प्रारब्ध आहे. अरे बापरे, सगळ्यांच्या प्रारब्धाचा हिशेब करणारा हा कृतांत काळ, आणि त्यालाही प्रारब्ध आहे. लक्षात ठेवा ना, सावित्री बरोबर त्याला आर्ग्युमेंट म्हणजे युक्तिवाद करावा लागलेला आहे आणि सावित्रीच्या पतीचे प्राण त्याला परत द्यावे लागलेले आहेत, हे त्याच्या प्रारब्धात लिहिलेलं होतं. मार्कंडेयाचे प्राण त्याला घेता आलेले नाहीये आणि त्यामुळे त्याला चिरंजीवित्वाचं वरदान द्यावं लागलेलं आहे, हेही यमाचं प्रारब्ध आहे. आणखी कितीतरी आपल्याला अशी उदाहरणं आढळतील. नचिकेता काय, यमाकडे जातो ना, यम त्याला अगदी प्रसन्न करण्यासाठी वर देतो आणि नंतर म्हणतो मी परत जाईन, त्यावेळेला त्याला परत पाठवलेलं आहे. म्हणून यम आहे त्यालाही प्रारब्ध आहे, देवानाही चरित्र बघितली तर प्रारब्ध आहे, देवांच्या अवतारांनाही प्रारब्ध आहे, संतांनाही प्रारब्ध आहे. ही सगळी यादी बघितली तर आपण कोण. आणि आज ज्या ओव्या बघणार आहोत त्याचा मुख्य विषय मनाची प्रसन्नता. मन करारे प्रसन्न, हे जे तुकाराम म्हणतात ते ज्ञानेश्वरांच्या या काही ओव्या ज्या आपण वाचणार आहोत. मन, बुद्धी, चित्त, हृदय आणि आत्मा हे सगळे शब्द आलेले आहेत. आणि तुम्ही मन प्रसन्न ठेवा, तुम्ही बुद्धी स्थिर ठेवा, तुम्ही चित्त शुद्ध ठेवा, मग परमात्मा लक्ष द्यायची गरजच नाही, तोच तुमच्याकडे लक्ष देईल. हा सारांश आहे. काल आपण जो कर्माचा विषय सुरू केला होता, आज फक्त कर्माचे काही प्रकार बघूया आणि पुढे जाऊया. पहिला कर्म. कर्मासाठी आत्तापर्यंत आपण ज्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्या त्यांनी काय सांगितलं होतं. विहित कर्म, योग्य कर्म, उचित कर्म, अवसरोचित कर्म, अनुक्रमानुसार आलेलं कर्म, प्रसंगानुसार आलेलं कर्म, ही सगळी कर्माची परंपरा. आणि या सगळ्यातून कर्तव्य जे निर्माण होतं त्याला स्वधर्म हा शब्द वापरलेला आहे. त्या कर्मानंतर दुसरं अकर्म. अकर्माचा बाकीचे अर्थ लावतात कर्म न करणं, आणि गीतेतही सांगितले कर्मण्येवाधिकार असते, आणि शेवटी सांगेल मा ते संगोस्तु अकर्मणी. तू संघ तुझा अकर्मणी, फळ घ्यायचं नाहीये, फळाची आशा करायची नाहीये, कर्माचा हेतू ठेवायचा नाही, कर्म करायचंच कशाला, अकर्मणी होऊ नकोस. पण विनोबांचं त्याच्यावरचं चिंतन आहे, जरा विचार करण्यासारखं सांगतो. अकर्म त्याचे दोन प्रकार. एक प्रकार खूप कर्म करूनही काहीच केलं नाही असं वाटणं, हे अकर्म आहे ते म्हणतात. उदाहरणार्थ एक देवकार्य आहे, उदाहरण तुम्हाला माहित आहे. घरात खूप माणसं आलेली आहेत, अगदी पहाटेपासून घरातली जे आई आहे गृहिणी ती काय करते, उभीच आहे, दुपारी सुद्धा नाही, कारण त्यांची चहाची वेळ झालेली आहे.
अशा वेळेला रात्री 11 वाजता सगळं आवरल्यानंतर आता ती झोपायला जाणार, इतक्यात तिचा मुलगा किंवा मुलगी म्हणते, आई तू खूप दमली आहेस, मला जरा चहा हवा होता का, मीच करते चहा. त्यावेळेला आई म्हणते ना, हे वाक्य अग्री आहे की मला मेलीला दमायला काय झालंय, मी सकाळपासून केलेच काय, देते ना तुला चहा करून, आणि कपभर कशाला, रात्रभर अभ्यास कर, मी तुला फ्लास्क भरून चहा करून देते, मी केलंयच काय. हे लक्षात ठेवा, ही आई आहे. हे अकर्म याचा अर्थ खूप कर्म करूनही काहीच कर्म केलेलं नाहीये, फार मोठी अवस्था आहे. आणि याच्या उलट काहीही कर्म न करता खूप कर्म केलेलं आहे. त्याचं उदाहरण दिलेलं आहे सूर्य. आपण सूर्याची स्तुती करतो की हे भास्करा, तू आल्यानंतर सगळ्याचे सगळे व्यवहार सुरू होतात. त्यावेळेला तो म्हणतो, मी आलो आणि गेलो हा काय प्रकार आहे रे, पृथ्वी फिरते, मी आहे तिथेच आहे ना, मी येतही नाही मी जातही नाहीये. पण ठीक आहे, तुला कौतुक करायचं असेल तर कर, पण एक लक्षात ठेव, मी काहीही करत नाही. असं कसं, तू आम्हाला प्रकाश देतोस. तो म्हणतो, प्रकाश हे माझं स्वरूप आहे, मी प्रकाश माझ्यातून काढून घेतला तर सूर्य उरणार आहे का. मी प्रकाश देतो म्हणजे काय, मी प्रकाशच आहे. नाही नाही, असं कसं, तू उष्णता सुद्धा देतोस. उष्णता देतो म्हणजे काय, ते माझं स्वरूपच आहे. इट इज माय वे ऑफ लाईफ. माझी जीवनाचं ते अंगभूत असं अंग आहे. मी नाहीच म्हणू शकत नाही प्रकाशाला. तुम्हाला वाटतं ग्रहण लागलेलं आहे, माझ्यावर सावली पडलेली असते. ढग आल्यानंतर तुम्हाला वाटतं मी लपलेलो नसतो, मी असतो, तिथेच असतो. आणि तुम्ही म्हणता आता हे शेवटचं तरी मान्य कर ना, तू अंधार दूर करतोस म्हणजे काय, माझ्या उपस्थितीत अंधार टिकणारच नाहीये. तुम्ही मुठीत अंधार भरून आणलात आणि मूठ उघडली तरी मी तुम्हाला विचारणार आहे कुठे अंधार. म्हणून मी तुम्हाला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, उष्णता देतो, सोलर एनर्जी वगैरे आपण म्हणतो, काही नाहीये. मी काहीही करत नाही, पण एवढं सगळं मी करतो असं तुम्हाला वाटत असेल आणि प्रत्यक्षात तसं घडत असेल तर हे अकर्म आहे. आई उदाहरण आहे घरातलं, खूप करूनही मी काहीच केलं नाही असं मानणार. आणि सूर्य उदाहरण आहे आकाशातलं, की काहीच न करता सगळं काही करून राहिलेलं आहे, हे अकर्म आहे, लक्षात ठेवा. विकर्म म्हणजे विपरीत कर्म, विरुद्ध कर्म, नीतीच्या विरुद्ध, तुझ्या कल्याणाच्या विरुद्ध, हे विकर्म काही लोक म्हणतात. पण विनोबा म्हणतात विकर्म म्हणजे विशेष कर्म. जो शिक्षक जीव लावून शिकवतो, मन ओतून शिकवतो, तो थकत नाही. आणि तो म्हणतो की मी इतका आज आनंदात शिकवलं, वा, वेळ जाईल म्हणून उदाहरण सांगत नाही, किती जिवंत उदाहरणं अशा शिक्षकांची आहेत. एखादा डॉक्टर 8-10 तास जर शस्त्रक्रिया करतोय, डॉक्टर तुम्ही जरा बसा, आम्ही ज्युनियर तुम्हाला, मी आत्ताच तर सुरू केली, तो देह वाहनावरच नाहीये, हे विकर्म आहे, लक्षात ठेवा. एखादा वैज्ञानिक रात्रंदिवस आहे, त्याला तेच विचार चालले आईन्स्टाईनच्या मनात, सतत तेच, म्हणजे तो जिथे जातो तिथे तो त्याच विश्वात असतो, ज्या विश्वाची गणित तो सोडवत असतो. बघा, प्रत्येक वेळेला ही सगळी माणसं विशेष कर्म करून राहिलेली आहेत. एखादा खेळाडू खेळत असताना एवढा तन्मय होतो की आपण इतका वेळ खेळत होतो ह्याचा त्याला भानच नसतं. एखादा शिल्पकार 6-6 महिने त्या दगडातून शिल्पकृती मूर्ती तयार करत असतो आणि मूर्ती तयार झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, कुणीतरी सांगतंय किती महिने तुम्ही ती मूर्ती करत होता, मला वाटलं मी काल परवाच मूर्ती करायला सुरुवात केलेली आहे. हे विशेष कर्म आहे. आणि विशेष कर्म घरातल्या आईला जमतं, कारण कर्म अधिक प्रेम, कर्म अधिक ज्ञान, कर्म कसं करायचं अधिक कौशल्य, कर्म कौशल्याने कसं करायचं, पण सगळ्यात वरती म्हणजे प्रेम पाहिजे. जे काम करतात त्याच्यावर प्रेम पाहिजे, हे विशेष कर्म म्हणलेलं आहे. आणखीन एक शब्द आहे निष्कर्म. निष्कर्म म्हणजे कर्म जवळजवळ अकर्मासारखंच आहे, कर्म करायचंच नाही, आळसात निष्क्रिय बसून राहायचं. कर्मचारी हा शब्द सहज चिंतन म्हणून सांगतोय, कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रश्न नाहीये. कर्मचारी हा शब्द आपण शासकीय कर्मचारी, पण शासकीय कार्यालयात गेल्यानंतर कर्मचारी कोणतं कर्म करत असतात, कोणतं कार्य करत असतात. मागे आपण बघितलं होतं की सगो बर्वे त्यांनी पुण्याच्या पानशेतच्या पुरानंतर पुण्याची चांगली व्यवस्था केल्यावर अर्थमंत्री देशाचे म्हणून त्यांना बोलवून घेतलेलं होतं. ते तसे नास्तिक, पण त्यांचं ते आत्मचरित्र आहे, विथ मॅलिस टुवर्ड्स नन, म्हणजे कुणाच्याही बद्दल मनात कटुता नाहीये, पण मला जे अनुभवता आलं ते मी इथे लिहिलेलं आहे. सुरुवातीलाच म्हणतात मी नास्तिक होतो, देव नाहीच अशी माझी खात्री होती. दिल्लीला गेल्यानंतर तिथल्या लोकांची काम करण्याची शैली बघितली, तिथली वर्क कल्चर म्हणजे कार्य संस्कृती बघितली, तरीही देश चाललाय, म्हणजे देव असला पाहिजे. ही माणसं कशी काम करतात, ही माणसं काम करतात का, ही माणसं काम करण्यासाठी काय काय हे विचार करा.
म्हणजे देश खड्ड्यातच गेला पाहिजे तरीही देश चाललाय, म्हणजे देव नावाची शक्ती असली पाहिजे, अशा विचारापर्यंत मी आलो. आणि हे विनोदी विधान नाहीये, ते आस्तिक झाले असाही त्याचा अर्थ नाहीये, पण अरे खड्ड्यात घालायचं ठरवून सुद्धा. मागे तुम्हाला सांगितलं होतं शिक्षकांचे 3 प्रकार आहेत. एक असा प्रकार की शिक्षकांच्या मदतीनं विद्यार्थी शिकतात, दुसरं शिक्षकांशिवाय विद्यार्थी शिकतात, आणि तिसरं शिक्षक असूनही विद्यार्थी शिकतात. आपण शिक्षकांची नेत्यांच्या बद्दल बघा ना, इतके नेते, मी शब्द वापरत नाही, पण नेते कसे आहेत हे माझ्या इतकंच तुम्हालाही माहिती आहे की पंचायत पासून पार्लमेंट पर्यंत काही अपवाद सोडले तर असे नेते म्हणजे मिसलीडर्स असून सुद्धा आपला देश दिमाखानं उभा आहे. आज भारताची दखल घेतल्याशिवाय जगात कुठलंही धोरण आखता येत नाहीये कुठल्याही देशाला. हे कसं आहे, इन स्पाइट ऑफ आवर लीडर्स वी आर बीइंग लेड. म्हणजे असे नेते असून सुद्धा आपल्याला कुठलं तरी नेतृत्व लाभलेलं आहे, आणि हे नेतृत्व त्या ईश्वरी शक्तीच आहे. हा विचार इथून पुढे आपण जे श्लोक बघणार आहोत, आणि हा ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे, आणि त्याची तमेव शरणम गच्छ, तम एव, त्यालाच शरण जा, सर्व भावेन भारत, सर्व भाव पूर्णपणे, दुसरीकडे बघूच नकोस, दुसरीकडे जाऊच नकोस, तुझ्या आत जो परमेश्वर आहे त्याला शरण जा पूर्ण भावाने, म्हणजे अनन्य शरणागती. मी आत आहे, आणि आतून जशी गाडी ड्रायव्हर चालवतो तसा मी चालवतोय. ड्रायव्हरची शक्ती जर पेट्रोल असेल किंवा पेट्रोलमध्ये असलेली असेल तर माझी शक्ती माया आहे. आणि यंत्रारूढ, आणि ही माणसाची शरीर आहेत ना ती यंत्र आहेत, याच्यावर आरूढ झालेली सगळी माणसं किंवा कुत्री किंवा निर्जीव पदार्थ सुद्धा, पण माणसाला विशेषतः भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, माया ही माझी शक्ती आहे. माया इज माय डिझेल, माय पेट्रोल, माय न्यूक्लिअर एनर्जी, थर्मल एनर्जी, काही म्हणा, माया. त्या मायेनं मी सगळ्यांना भ्रमवतो इकडून तिकडे. आपण म्हणतो परिभ्रमण करायला गेलो होतो, पण वाटेत अर्ध्याच यावं लागलं, कारण तिकडे लँडस्लाईड झाली, इकडे अतिरेक्यांचा हल्ला झाला, पुढे जाऊ नका म्हणून सांगितलं. परिभ्रमण. तो म्हणतो मी भ्रामयन, तुम्हाला कुठे जायचंय, कुठे परत यायचंय, कशी दिशा बदलायची, कसला कार्यक्रम, हे मी आहे म्हणाला सूत्रधार, आणि मी आत बसलेलो आहे, बाहेर शोधू नका मला. आता इथून पुढे जो वारीचा आहे, उद्या आपण वारीचे जे टप्पे आहेत महत्वाचे, त्या टप्प्यावर चिंतन करत उरलेले दिवस, कारण आता अर्धा मुक्काम आपला जवळजवळ पोचलेला आहे. आजचं 9वं प्रवचन आहे, साधारण 19 दिवस आपण हा प्रवास करणार आहोत. म्हणून निष्कर्म म्हणजे काय, करायचंच नाही, निष्क्रिय बसून राहायचं. आणि सगळ्यात वरची स्थिती जी कृष्णाची होती, नैष्कर्म्य, म्हणजे कर्म करूनही कर्म करता करता कर्माचं बंधन लागणार नाही, कर्माचा लेप लागणार नाही, कर्माचे डोंगर उभारेन. पण मी काहीच केलेलं नाही. लोकमान्य टिळक, त्यांच्या घरातली वहिनी त्यांच्या असा उल्लेख आहे काहीतरी, गेले आणि हे अग्रलेख लिहित होते. खरं म्हणजे त्यांचा आवश्यकता होती तिथे कुणीतरी सांगायला आलं. ते म्हणाले, बघा मी तिथे येऊन परिस्थिती बदलणार आहे का, तुम्ही पुढची सगळी तयारी करू शकता का, तोपर्यंत हा अग्रलेख पुरा करतो आणि येतो. काय आहे हे. मंडालेला ज्या वेळेला गेले ब्रह्मदेशात, आणि त्यावेळेला मंडाले म्हणजे बापरे काळं पाणीच होतं, अंदमान निकोबार सारखं. तिथे हा माणूस शांत चित्तानं गीता रहस्य सारखा ग्रंथ लिहू शकतो. हा नैष्कर्म्य अवस्थेत होता. न मे कर्म फले स्पृहा, हे त्यांचं जे केसरी नावाचं वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्राचं बोधवाक्य होतं. न मे कर्म फले स्पृहा, मला कर्म फळाची इच्छा नाही आहे. म्हणजे मी करतोय त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळेल, मिळालंच पाहिजे, ते स्वातंत्र्य मी पाहिजे नाही. मला आज योग्य वाटतं, आणि अत्यंत निस्पृहपणे, स्पृहा म्हणजे इच्छा, निरीच्छपणे, अनपेक्षत्वम, बघितलं मला कुठल्याही अपेक्षा नाही आहे, पण मी कर्म करत राहणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सांगतो की ही मोठी व्यक्ती होती. अशा कितीतरी व्यक्ती असतात की ते कर्म करून कर्माचा लेप त्यांना लागत नाही, कर्माचं बंधन त्यांना लागत नाही, कर्म करता करता ते मुक्त असतात, म्हणजे ते जीवन मुक्त असतात. कर्मयोगाचं हे शेवटचं टोक आहे. आता आजच्या ओव्यांकडे जर वळायचं असेल तर फार सोपं. काल आपण थांबलो तो परवा दिवशी, परब्रह्मची हा तुम्हाला वाटतं, कारण त्याला देह आलेला आहे, तो पण कर्माची फळं आहेत ना, सुख दुःख, त्याच्या पलीकडे तो पोहोचलेला आहे. बघा तो काय म्हणतो की तो कर्मे करी सकळे, जरा 2 ओव्या मागे जाऊन ही 36वी ओवी आपण बघतोय. तो कर्मे करी सकळे, तो सगळी कर्म करतो, परी कर्म बंधा ना कळे, कर्माच्या बंधनात तो सापडत नाही. कसं, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र, ही ओवी आपण वाचलेली आहे.
पान जसं कमळाचं पाण्यात असतं, वर काढलं तर ते कोरडंच असतं, तसा कर्म करेपर्यंत इतका इन्व्हॉल्व्ह असतो कर्मात, पण अटॅच नाहीये. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. रामदासांच्या काळात रामनवमीचा उत्सव असायचा, सगळी तयारी करायची. रामनवमीचा उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो. त्याच्या आधी महिनाभर धान्य आणा, धान्य निवडा, पाण्याची व्यवस्था करा, निवासाची व्यवस्था करा, सगळी व्यवस्था समर्थ बघायचे, आपल्या नेतृत्वाखाली ते करून घ्यायचे. आणि बरोबर आदल्या दिवशी एखाद दुसऱ्या विश्वासातल्या शिष्याला सांगून ते गुप्त व्हायचे. कारण त्यांना माहित होतं की मी जर जत्रेला थांबलो तर लोक रामापेक्षा रामदासालाच जास्त नमस्कार करतील, कारण राम आहे की नाही कुणाला माहित आहे, राम कोणी पाहिलाय, पण हा रामदास आम्ही पाहिलेला आहे, म्हणजे माझेच जास्त देवारे माजतील, माझं स्तोम माजेल, माझ्या पालख्या नाचवल्या जातील. म्हणून त्यांनी जिवंत असताना दास डोंगरी राहतो, शेजारी चाफळच्या वगैरे आजूबाजूला खूप डोंगर टेकड्या वगैरे, तिथे ते राहायचे. पण यात्रा देवाची पाहतो, हे तटस्थपणे पाहणं, साक्षी भावानं पाहणं, की तयारी मी सगळी करून दिलेली आहे, आता मी जातो, पण लक्षात ठेवा माझं लक्ष आहे आणि मी इथे जवळच कुठेतरी आहे, अगदीच जर काही आणीबाणीची परिस्थिती आली तर मला तुम्ही बोलवायला या. फार महत्वाची ही भूमिका आहे. म्हणून दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, असं आहे. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधनाकडे, जीवनमुक्त असतात हे संत. पुढे तयाही एक कीर आथी, लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती. पण त्याला सुद्धा एक देह आहे, त्याला सुद्धा एक अस्तित्व आहे. म्हणून लौकिक म्हणजे लौकिक लोक, जे सामान्य लोक आहेत, त्याला सुखी दुःखी असं त्यांच्या घडायला नको होतं. लोक विचारतात ना, एवढी सगळी उपासना वगैरे केली तरी त्यांच्याकडे असं का घडलं? अरे का उपासनेचा आणि याचा हे दोन सेपरेट अकाउंट्स आहेत, आणि ते परस्पराला नलिफाय किंवा आपण म्हणतो ना नष्ट करू शकत नाही. हे स्वतंत्रच आहे आणि ते स्वतंत्रच आहे. कितीही जास्त मी पुण्यकर्म केलं तरी आधीचं पाप मला भोगायलाच पाहिजे. आज मी जे पुण्य करतोय त्याचं फळ मला पुढे मिळणार आहे. म्हणून एक फार मार्मिक वाक्य आहे, सूक्ष्म वाक्य आहे. विचार करा, आपण सगळेजण आपला भूतकाळ वर्तमानात जगत असतो. म्हणजे आता हा आपला सगळा सत्संग चालू आहे, आपली काहीतरी पुण्यकर्म असली पाहिजे. जसं कणावर हा एक विचार करा. सकाळी आपण आपलं इथलंच उदाहरण घ्यायचं असेल तर माणसं आली, मग त्या आजी होत्या त्याच्यात एक, त्या म्हणाल्या मी गाणं म्हणते एक, आणि त्यांनी सुंदर गाणं म्हणलं की दागिने रामाला मिळालेले आहे, आणि राम लक्ष्मणाला दाखवतोय, बघ ना हे सीतेचेच दागिने ना. आणि लक्ष्मण सांगतो की बाबा रे, मी फक्त पैंजणांना ओळखतो, नूपूर मी ओळखतो, कारण सकाळी रोज मी नमस्कार करायचो सीतेला, पायाच्या वरती वहिनी मी पाहिलेली नाहीये, माझी दृष्टी कधी तिकडे गेलेलीच नाही, म्हणजे ही काकणं तिची, काही कर्णभूषण तिची मला माहित नाही, नूपूर तिचे आहे. हे गाणं त्याने म्हणून दाखवलं. आता हे कसे अचानक आले विचार करा. कारण का कणाकणावर जसं नाम असतं ना, तसं क्षणाक्षणावर सुद्धा नाम होतं. इथे त्यावेळेला जी मंडळी होती त्यांच्या जीवनातले ते जे क्षण होते ना, त्या क्षणावर त्या अनुभवाची, त्या प्रसंगाची मुद्रा उठवलेली होती. हे लक्षात घ्या. म्हणजे चिंताच वाटणार नाही. आज हृदय प्रसन्न ठेवायचंय, मन कायम प्रसन्न ठेवायचं. कसं ठेवायचं? हेच ठेवायचं ना. म्हणजे जिथे माझं अन्नोदक असा शब्द आजी वापरायच्या पूर्वी, अन्नोदक बाबा तुझं जिथे लिहिलंय तिथे तू पोहोचणार. फार महत्वाचं वाक्य आहे. अहो काय सुंदर, त्या हॉटेलात जायचं म्हणून आम्ही फोन करून सांगितलं हे तुम्ही करून ठेवा, पण टायर पंक्चर झालं, मग शेवटी तिथे एक ढाबा होता, तिथे जेवावं लागला, आणि हे आम्ही पार्सल करून संध्याकाळसाठी घेऊन आलो. अरे त्यावेळेचं जेवण त्या ढाब्यावर लिहिलंच होतं. तू काय कौतुक करतोस? पण ढाब्यावर आम्ही जेवलो आनंदात. अरे तू काय आनंदात जेवलास, एवढं तुला स्वातंत्र्य आहे, पण तुझ्या पाण्याचा थेंब सुद्धा कुठे आहे हे ठरलेलं आहे. पाण्याचा थेंब, अन्नाचा कण, हे सुद्धा इतकं ठरलेलं आहे इन टर्म्स ऑफ टाइम, की त्या त्या वेळेला तू तिथे पोचतोस आणि ती घटना घडते. त्याच्यातली शेवटची घटना म्हणजे मृत्यू. विषय वाढवायला नको, पण मृत्यूचा संबंध पुढच्या ओव्यात येणार आहे. पण एक लक्षात घ्या, तर काय म्हणतात, तयाही देह एक की राहते. अशा कृष्णाला सुद्धा देह होता. मग कृष्णाच्या अंगात रक्त नव्हतं का? होतं की. पुरावा, ते कापताना लागलं आणि तिथे द्रौपदी होती आणि रुक्मिणी होती. रुक्मिणी जाते शोधायला, कारण तिने पैठणी घातलेली आहे आणि हिने सुद्धा चांगली नेसलेली आहे रेशमाची साडी. टरकन फाडते आणि बांधते. आणि रुक्मिणी, कारण तुम्हाला सांगतो, आपल्या घरात हात घालील तिथे चिंधी मिळते. त्या द्वारकेच्या त्याच्या प्रासादात चिंधी शोधावी लागली, तोपर्यंत हे सगळं बांधून तयार होतं. आणि म्हणून अलीकडच्या महाभारतात दाखवलेलं आहे,
ते जे बांधलेली होती चिंधी ते अलगद सोडवत होता आणि ती चिंधी वस्त्र बनून तिचं रक्षण करत होती अब्रूचं. कारण देवाचा नियम आहे की तुम्हाला एक दिलंस तर मी किमान तुला एकापेक्षा जास्त देणार, 1+. तू माझ्याकडेनं एक पाऊल टाक, मी किमान 1+2 पावलं तुझ्याकडे टाकणार आहे. तू मला एवढं दे, मी त्याच्यापेक्षा जरा जास्त देईन. तू मला वस्तू दे, तू माझी सेवा कर, मी तुला आनंद देईन, मी तुला समाधान देईन. आणखीन काय द्यायचं देवाने? देव देतो ना ते आतलं असतं आणि आपण देवाला देतो ते बाहेरचं असतं. पण आतल्या भावानं द्या, आतल्या विचारानं द्या, हे महत्वाचं आहे. देणार तुम्ही बाहेरचं, हार घालणार, हार घालतो आपण, पण हार घालताना भाव कुठला आहे? सहज मी किती आपल्याला विचार करता येतो. फक्त आपण ट्यून ऑन टू दॅट चॅनल कॉल्ड ईश्वरी शक्ती. ईश्वरी शक्ती ही एक वाहिनी आहे ना, ती विश्वातून वाहती आहे. ती काय फक्त भूमीवरची गंगा आहे का? ती आकाश गंगा आहे, ती स्वरगंगा आहे, गंगा आहे ती. आणि त्यामुळे काय की आपण विचार केला तर आपल्या जीवनात घडणारे प्रसंग हे कर्म धर्म संयोग, माझं आधीचं कर्म, माझा आज असलेला धर्म म्हणजे कर्तव्य, त्याचा संयोग म्हणून ही घटना घडलेली आहे. हा सत्संग आपल्या जीवनात घडतोय याचा अर्थ आपण आधी केलेली काही जरी आहे, आत्ता तुम्ही करताय म्हणजे काय, आत्ता करतोच आहे ना हे कर्म, हे नवीन कर्म तयार करतोय, चांगलं ऐकतोय, चांगलं वाचतोय, विचार करतोय, बदलण्याचा संकल्प करतोय. पण याचे सगळे रिझल्ट आपल्याला उद्या मिळणार आहेत, परवा मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आत्ता हे कशाचं आहे? अरे आधी केलेलं आहे, ते आधी जे पुण्य केलेलं आहे, पूर्व सुकृताची जोडी तरीच विठ्ठल आवडी. पूर्व सुकृत पाहिजेत आणि असतातच. आता पूर्व वगैरे आम्हाला कुठे आठवत नाही, इथून सुरू कर ना, आत्ता ह्या क्षणापासून सुरू कर ना, या श्वासापासून सुरू कर. म्हणून काय सांगितलंय, लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रतीती. काय शब्द वापरलाय? भगवान म्हणतात आम्हाला प्रचिती येते, आपल्याला प्रचिती यायला पाहिजे. आपण म्हणतो ग्रंथ प्रचिती आहे, गुरु प्रचिती आहे आणि आत्मप्रचिती आहे. ग्रंथ प्रचिती ग्रंथात असं लिहिलंय हा, आत्मप्रचिती म्हणजे मला असा अनुभव आलाय हा, त्याच्यामध्ये गुरु प्रचिती आहे. ग्रंथांनी सांगितलंय म्हणून खरं आहे, गुरुनी सांगितलंय म्हणून खरं असलंच पाहिजे. पण मला जर अनुभव येत नसेल तर शंकराचार्यांचं वाक्य आहे की माझा पाय जर बर्फावर पडला आणि माझा तो पाय भाजला तर बर्फ थंड आहे असं सगळ्या श्रुतींनी सांगितलं तरी मी मानणार नाही. आणि अग्नीवर पाय पडल्यानंतर मला थंड वाटलं, माझा अनुभव आहे तो, पण माझा म्हणजे शंकराचार्यांचा. उठसूट आपण म्हणतो ना टॉम डिक अँड हॅरी किंवा सोम्या गोम्या म्हणेल माझा अनुभव, मला देव दिसला तर मानेल, हे याला काही अर्थ नाहीये. विवेकानंदांनी टर उडवलेले अशा लोकांचे. पण एवढे मोठे ज्ञानी, एवढे मोठे भक्त, एवढे मोठे समाजसेवेला, समाज संघटनाला समर्पित शंकराचार्य जेव्हा म्हणतात त्यावेळेला त्यांना उदाहरण द्यायचं असतं आत्मप्रचितीचं. आत्मप्रचिती म्हणजे मला आलेली प्रचिती. इथे भगवंत आपली प्रचिती सांगतायत. ते काय सांगतायत? परी आम्हा ते म्हणजे भगवंत स्वतःबद्दल सांगतोय, ऐसी प्रतीती परब्रह्मच्या. तुम्ही काय लौकिक ज्ञानेश्वर काय, अरे दुःख झालं त्यांना, अरे किती त्रास दिला, अरे किती चांगलं बोलतात हे. पैठणच्या लोकांनी त्याला हे केलं, अपमान केला, पण आळंदीच्या लोकांना तरी त्यांचं महत्व कळायला पाहिजे होतं. नाही, बरं झालं आम्ही मधले नेवासेकर भाग्यवान, विचार करा. म्हणून काय आहे की परब्रह्म होती ती मुलं. परब्रह्माचेच आपण म्हणतो ना की परमेश्वराचे किंवा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र हे साक्षात परब्रह्म होते. देह तरी वर चिलीकडे, वरची म्हणजे वरवर, देह वरवर फिरणारच आहे की हो त्यांचा. ज्ञानदेवांचा देह काही बाजारात जात नसेल. आता मुक्ताईचं बघितलं ना, गोरबाकडे गेली होती, खापर आणलं होतं, विसवा खेचराने ते फोडलं, हे सगळं घडलं ना. म्हणून देह वरी वरी, देह तरी वरी चिलीकडे आपुलिया परी हिंडे. देह जेव्हा जिथे पोचायचा आहे तेव्हा तिथे तो पोचेल, बरोबर. परी बैसका न मोडे मानसींची, हे असल्या माणसाचं वर्णन आहे की जो एका अर्थाने जीवनमुक्त आहे किंवा एका अर्थाने चांगला अभ्यासक आहे, उपासक आहे, साधक आहे. तो साधूच असायला पाहिजे असं नाही, चांगला साधक आहे. तो काय म्हणेल, माझा देह जरी फिरत असला तरी मनाची माझी बैठक आहे ना, बैसका मानसीची. इथे मन शब्द आला. प्रत्येक ओवीतले शब्द बघूया ना. मानस वारी करतोय ना आपण, तो बैसका मानसींची, हेच महत्वाचं आहे. वारीत आपण किती फिरूया किंवा आपण फिरत आहोत ते मनाने फिरत आहोत. मन कुठे? मन घट्ट पांडुरंगाच्या पायी पाहिजे. बऱ्याच वारकऱ्यांना एकादशीला एवढी रांग असते की एकादशीला दर्शनच होत नाही पांडुरंगाचं. व्हायला कशाला पाहिजे? घट्ट मी मिठी मारलेली आहे पांडुरंगाला आणि मला डोळे मिटले की ती मिठीच दिसते, पांडुरंगा पांडुरंगा, झालं ना दर्शन. हे म्हणून बैसका मानसींची न मोडे.
आपण दुसरी एक ओवी नेहमी म्हणतो, फार सुंदर ओवी आहे. चालता बोलता, चालता न मोडे आसन आणि बोलता न भंगे मौन कदा काळी. मी चाललो तरी माझे आसन मोजत, आणि आसन तुम्ही शेवटचं आसन म्हणा ना, पद्मासन. चाललो तरी माझं पद्मासन मोडत नाही, मी पद्मासनातच असतो. आणि मी बोललो तरी माझं मौन भंग होत नाही. ही केवढी तेच सांगितलेलं आहे. देह तरी वरी चिलीकडे, आपुलिया परी हिंडे, परी बैसका म्हणजे बैठक न मोडे मानसींची. मन खट्ट तिथे असतं. म्हणून सकाळची जी उपासना आहे ती महत्वाची आहे. अहो, साधं सकाळी अगदी उठल्या उठल्या एखादं सिनेमाचं गाणं ओठावर आलं ना, तर ते कायम ओठावर येत राहतं. आपल्याला माहित आहे. हे असं काही नसतं असं एकाने सांगितलं. आणि ते सिनेमातली गाणी, ते काय तर यार रेहमान वगैरे चाली देतो, वर काय जातो खाली काय येतो, अशी टीका वगैरे करायचे. प्रोफेशनल होते ते. आणि एकदा सगळे आम्ही गंमत करायची ठरवलं. ते सकाळी आले, आम्ही नाश्ता वगैरे एकत्र करायचो, रात्रीचं जेवण एकत्र करायचो, आणि दिवसभर त्यांचा व्यवसाय असायचा. त्यावेळेला ते आले, आणि आम्ही ते आल्यानंतर म्हणलं, वंदे मातरम वंदे मातरम. आपण म्हणतो ना, वंदे मातरम, ए आर रेहमानचं गाणं आहे. आणि त्यावेळेला ते हात धुताना वगैरे गुणगुणत होते. आम्ही एकमेकाकडे बघितलं, काही नाही. संध्याकाळी आले घरात, वंदे मातरम. अरे काय हे, तुम्ही सकाळी वाद घालत होता की सकाळी आपल्या मनात जर एखादं बीज पेरलं गेलं गाण्याचं, विचारांचं, एखाद्या कल्पनेचं, तर दिवसभर आपण त्याच्याबरोबर असतो वेळ मिळाल्यानंतर. मग सकाळी घट्ट नाम घेऊन जर घराच्या बाहेर निघालो तर, छान मानस पूजा करून घराच्या बाहेर निघालो तर, महाराज मानस पूजेत विसर्जन पूजेचं माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात केलेलं आहे. जिथे मी जातो तिथे तुम्ही या, आणि माझ्या प्रत्येक कृतीला साक्षी राहा. काय अवघड आहे, सोपं आहे. म्हणून म्हणतात देह तरी वरी चिलीकडे. पुढे बघा, अर्जुना समत्व चित्ताचे. मग अशी मानस आलो होतं मन, आता चित्त. हा सगळा आतलाच प्रवास सुरू झाला ना. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे. योग योग आपण म्हणतो, भक्ती योग म्हणतो, ज्ञान योग म्हणतो. पण मी भक्ती योग करतो, चांगला भक्त आहे, पण जरा काही झालं ना की तोल जातो, शिव्या देतो, वाटेल तसं बोलतो. हा कसला, हा समत्व चित्ताचे. समत्व लगेच कसं भंगतं जरा काही झालं तर. मग असे कितीतरी चांगले आहेत की त्या आपण म्हणतो चांगले साधक आहेत, चांगले विचार लोकांना देणारे आहेत, कितीतरी ग्रंथ लिहिलेले आहेत, पण एखादी घटना घडते आणि सगळंच सोडून जात, माझा परमेश्वरावरच विश्वास नाही आहे. असं कसं घडतं एकदम? कारण चित्ताचं समत्व नाही आहे. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे. जेथ मन आणि बुद्धीचे आले ना, मन बुद्धी चित्त आले ना, एकाच ह्याच्यात आले. मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. मन बुद्धी चित्त. आपण नेहमीच अंतःकरण म्हणतो, अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन बुद्धी चित्त आणि आत्मा अहंकार. अहंकार म्हणजे अहं म्हणायचं आणि कार नंतर म्हणायचं. जसं ओमकार तसा अहम शुद्ध मी आहे. एरवी अहंकार म्हणलं की इगो, गर्व, अभिमान नको तेवढा असा अर्थ होतो. पण अहम शुद्ध मी, आणि तो व्यक्त होतो त्याला कार म्हणतात, साकार होतो म्हणून. पण आपण आनंद म्हणूया ना. चित्त पहिल्यांदा इंद्रिय, इंद्रियांच्या नंतर मन, मनानंतर बुद्धी, बुद्धीनंतर चित्त, आणि चित्तानंतर आनंद. म्हणून कसं आहे, इंद्रियांवर नियंत्रण. इंद्रिय हे घोडे आहेत आणि मार्ग आहेत ना ते त्यांचे विषय आहेत. म्हणजे 5 घोडे आहेत. हा जातोय ना, हा डोळे रूप पाहत जाणार आहे, हा वास घेत जाणार आहे, हा ऐकत जाणार आहे, हा स्पर्श, हे सगळे असे आहेत. आणि त्याला बांधलेले जे लगाम आहेत ना ते सारथ्याच्या हातात आहेत. सारथी बुद्धी आहे आणि लगाम म्हणजे मन आहे. एका बाजूनी मन इंद्रियानं जोडलेलं आहे त्या घोड्यानं, आणि दुसऱ्या बाजूचं मन सारथ्याच्या हातात आहे. हा रथ नीट केव्हा चालेल, ज्यावेळेला सारथी चांगला असेल त्यावेळेला. बुद्धीनं मनाला सैल सोडून किंवा घट्ट ओढून मार्गदर्शन करायचं असतं, मार्ग दाखवायचा असतो घोड्याना. बुद्धी जर मनाच्या मागे परपटत गेली, मन जर घोड्याच्या मागे परपटत गेलं, आणि घोडे जर रस्त्यावर बेभान धावायला लागले, तर तो रथ खड्ड्यात जाईल हे सांगायला पाहिजे का? आपल्यापैकी अनेक जणांचा जीवन रथ आता मार्गभ्रष्ट झालेला आहे, मार्गावरून दूर गेलेला आहे, उन्मार्गी झालेला आहे, कुमार्गी झालेला आहे. त्याला पुन्हा मार्गावर आणण्याचं काम. आणि म्हणून 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत गणपतीच्या हातात, एक पाश आणि अंकुश. पाशांकुशा नावाची एकादशी सुद्धा आहे, आणि ती पाशांकुशा एकादशी केव्हा मिळते ना, दसऱ्यानंतर. सीमोल्लंघन, आता तुम्ही सीमा ओलांडलेल्या आहेत आणि ओलांडल्यानंतर थांबा,
पाश म्हणजे फास्ट टाकून जो दूर गेलेला आहे चांगल्या रस्त्यावरून त्याला परत रस्त्यावर आणायचं आणि आता मार्गावर आलेला परत जाऊ नये म्हणून त्याच्यावर अंकुश ठेवायचा. पाश, अंकुश या दोन्ही गोष्टी आहेत. दूर गेलेला जवळ आणण्यासाठी पाश आणि जवळ आलेला पुन्हा दूर जाणार नाही म्हणून अंकुश, या गोष्टी आहेत. हे दोन्ही संत आपले किंवा सद्गुरू कार्य करत असतात. मन आणि बुद्धीचे ऐक्य. आता मन आणि बुद्धी आपण दोन मानतोय, हरकत नाही आहे. मन हे फार चंचल आहे. मन सतत समुद्रावरच्या लाटासारखं हेलकावत असतं. मनाचं स्वरूप काय सांगितलेलं योगशास्त्रात, संकल्प विकल्पात्मक मनः. संकल्प म्हणजे असा विचार आणि विकल्प म्हणजे तसा विचार. हा चांगला विचार आहे, हा वाईट विचार आहे, हा सुलट विचार आहे, हा उलट विचार आहे. संकल्प विकल्प, संकल्प विकल्प या लाटा कायम मनावर असतात. म्हणून मन शांत करावं लागतं. मनशांती, त्याच्यासाठी ध्यान, नाम, अनुसंधान हे उपाय सांगितलेले आहेत. आत अंतर्मुखी व्हा. अंतर्मुखी झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं शांती, समाधान, आनंद मिळणारच नाही आणि मुक्तीचा अनुभव येणारच नाही. कारण या सगळ्या गोष्टी कितीही तुम्ही उपकरणं शोधून काढली, पॉवरफुल टेलिस्कोप केले तरी तुम्हाला आनंद त्या अंतराळात मिळणार नाहीये. कितीही खोल सागरात तुम्ही गेलात ना तरी शांती तुम्हाला एक प्रशांत सागर म्हणाल, पण तो पाण्यात एरवी नाहीये ना. आत आहे आनंदाचे डोही, हा आनंदाचा डोह आत आहे. निवृत्तीनाथ प्रशांत सागर होते, तो सागर आत आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की मन आणि बुद्धीचं ऐक्य म्हणजे बुद्धीचं नियंत्रण मनावर आहे. आपल्याला म्हणतो की मनाला पटतं रे, त्या बुद्धीला पटतं रे, पण मन आवरत नाही. म्हणजे बुद्धीला पटतं पण मन आवरत नाही, म्हणजे बुद्धी अशक्त आहे आणि मन सशक्त आहे. बुद्धीनं सांगितलं पाहिजे म्हणून बुद्धीचे शुद्ध बुद्धी, अशुद्ध बुद्धी. बाहेरची आहे ती देह बुद्धी, आतली आहे ती आत्मबुद्धी. आणि देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके क्रिया आपुली पालटावी. विवेक पाहिजे, हा विवेक आपल्याला मिळवायला पाहिजे. पुढे बघा, देखे अखंडित प्रसन्नता. अखंड प्रसन्न आहे. संत वगैरे डोळ्यासमोर आणा की ते कधी रागवले असतील, ते कधी ओरडले असतील, आपल्याला वाटतच नाही. देखे काय अखंडित प्रसन्नता आहे. आथे म्हणजे आहे, जेथे चित्ता, चित्त अखंड प्रसन्न आहे. गीतेत शेवटचे श्लोक तुम्ही बघा, हाच विषय भगवंतांनी मांडलेला आहे. मनाची प्रसन्नता. एक सुंदर शब्द आहे मन प्रसाद. हल्लीचे डिप्रेशन चाललेलं आहे ना, त्याला संस्कृत मध्ये अवसाद म्हणतात. उद्धरेत आत्मन आत्मानम न आत्मानम अवसादयेत. उद्धार कर, अधप्पात नको. या अधप्पाताला आपण डिप्रेस होणं, डिप्रेशन, खाली जाणं, अवसाद हा शब्द आहे. आणि वरती उत्साद असेल, उत्साद, पण त्याच्याही मध्ये प्रसाद हा शब्द आहे. आणि प्रसाद हा गुण आहे, प्रसाद हा रस आहे, प्रसाद हा देव करतो ती कृपा आहे. आणि प्रसाद आरती झाल्यावर आपल्या हातावर देतो तोही प्रसादच आहे. देखे अखंडित प्रसन्नता आधी म्हणजे आहे जेथ चित्ता तेथ रिघणे म्हणजे प्रवेश करणे नाही समजता संसार दुःख. आपण ही ओवी एकदम वाचूया. देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ रिघणे नाही समजता संसार दुःख. समस्त संसार दुःख सांगितलेलं आहे, अपवाद नाही केलेला. आजोबा म्हातारे होते, गेले, काही वाईट वाटलं नाही. पण हा तरुण गेला, हे का गेला? जाणारच होता, तू वाचवणार होतास. तू जसं आजोबांना वाचवणार नव्हतास तर हा अपघातात मेलाय, यालाही वाचवणार नव्हता. करोनाचं सध्या तांडव हे आपल्या अनेक आध्यात्मिक प्रश्नांचं उत्तर आहे. पण आपली जे हेल्पलेसनेस आहे त्याची जाणीव झाली ना तर आय नीड हेल्प. आणि ही हेल्प डॉक्टर करत नाहीत, मर्यादा आहेत, कारण त्यांना अजून व्हॅक्सिन मिळालेलं नाही. नर्सेस मर्यादेपर्यंत करतात. हे आपण विलगीकरण म्हणजे म्हणतो ना, क्वारंटाईन वगैरे, मर्यादेपर्यंत. माणसं मरतातच आहेत, हजारोनी मरतायत रोज. हा जर प्रकार आहे तर मला माझी मर्यादा कळलेली आहे. आय एम हेल्पलेस. मानव जात आपण म्हणतो अगतिक किंवा लाचार आहे, त्याला हेल्पची गरज आहे. ही हेल्प कोण देणार आहे? परमेश्वर देणार आहे. तो आहे कुठे? तो अमेरिकेत आहे का चीनमध्ये आहे का भारतात आहे? तो आत आहे, प्रत्येकाच्या आत आहे. माझा ईश्वर माझ्या आत, आणि माझा ईश्वर हा खास माझा आहे. तू काय मध्ये येणार आहे? अरे मी स्वतः मध्ये येतो म्हणजे मी ईश्वराची उपासना करत नाही म्हणून मी मध्ये येतो. पण आतला ईश्वर आणि बाहेरचा मी याच्यामध्ये मी कसा असणार आहे? अरे मी सुद्धा मध्ये नसतो. पण माझं मन आणि बुद्धी निराळ्या दिशेने असतात. बुद्धी सांगते चल आज सुट्टी आहे ना, जास्त जप कर. आणि बुद्धी सांगते आज सुट्टी आहे ना, आत्ताच कशाला करायला पाहिजे, संध्याकाळी करूया की. हे मन सांगतं.
आणि बुद्धी सांगते बुद्धी निर्णयात्मिका, व्यवसायात्मिका, निश्चयात्मिका. बुद्धीचं काम आहे निर्णय घेणं, डेफिनेट काय ते ठरवणं. चला जाऊया. मग कुठे नाटकाला जातील, तमाशाला जातील, बुद्धीने घेतलेला निर्णय. मग मनाला ते हवंच आहे आणि इंद्रिय तर लगेच टवटवीत, हा इकडे हा फवारा मारतोय, तो फवारा मारतोय, केस करतोय किंवा हेअर, हे सगळं करतो आपण, कारण बुद्धीचा कौल मिळालेला आहे. बुद्धी हे महत्वाचे आहे. चित्त म्हणजे बुद्धीचीच डीपर अशी साईड आहे. आपण मन बुद्धी हे शब्द सांगितले. मन आणि बुद्धी याचं ऐक्य जिथे आहे, म्हणजे बुद्धीची मनाची जी बाजू इंद्रियांकडे आहे तिचं तुमच्यावर जर नियंत्रण असेल. आपण एक उदाहरण बघितलं होतं की चोराच्या बाजूला 4 पोलीस आणि न्यायाधीशाच्या बाजूला 4 पोलीस, चोर त्या पोलिसांच्या नियंत्रणाखाली आहे. तसे आपण आहोत का? का न्यायाधीशाच्या नियंत्रणाखाली पोलीस आहेत, आपण असे आहोत का? कसे असायला पाहिजे? अर्थातच न्यायाधीशासारखं असलं पाहिजे. पुढे सांगितलेलं आहे की ते उदाहरण दिलेलं आहे. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, जठर म्हणजे पोट, तया क्षुधे तृषेचा अडदरू म्हणजे भीती, धाक, कहीची नाही. ज्याच्या जठरात म्हणजे पोटात अमृताचा झरा आहे आणि त्यातून अमृत, एरवी आपल्यात ऍसिड्स वाहतात. हा, पोटाला भूक वगैरे लागली की ऍसिड्स, मग ऍसिडिटी झाली, मग आपण काहीतरी घ्यायचं. पित्त नावाचा पदार्थ असतो, तो बऱ्याच वेळा अल्कलाईन असतो. म्हणजे आपल्याच्यात अमृत असणं म्हणजे काही चालतं, नसलं तरी चालतं, उशीर झाला तरी चालतं, चला ते संपवायचं ना, चालेल. हा जो विचार आहे ना, जठरात अमृत असा झरा आहे, हा माणूस भुकेनं आणि तहानेनं मरेल का? सांगा, हे प्रश्न विचारलेला आहे. हा माणूस भुकेनं तहानेनं मरेल का? दुसरा असाच एक प्रश्न आहे. अमृताचा डोह आहे, डोह म्हणजे खोल खोल पाणी, अमृताचा डोह आहे, आणि अशात एका माणसाला तुम्ही टाकलत की ज्याला पोहता येत नाही, तो मरेल का? कारण त्याच्या नाका तोंडात अमृतच जाईल, तेच त्याला जगवेल. नाम हा अमृताचा डोह आहे, लक्षात ठेवा. तर आत्ताच नाम हा निर्झर आहे, कशाचा? अमृताचा. म्हणून नाम घेत माझी शोकांतिका झाली, उदाहरण नाही आढळणार. नाम घेत मी कर्तव्याला चुकलो, उदाहरण नाही आढळणार. आणि नाम घेत जर झालं ना, अहो काय होईल? मुलाला सांभाळायला दिलेलं आहे, कुणाला? गोरा कुंभाराला. मी जरा पाणी आणते, मला दोघांना आणता येत नाही, तो म्हणतो ठेव ना, पांडुरंगच रक्षण करणार आहे. आणि हा पांडुरंग 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 ध्यानी पांडुरंग मनी चालत असताना ते पोर त्या चिखलात गेलं, हा त्याला तुडवत राहिला आणि सगळीकडे शोध घ्यायला. तो म्हणतो आत्ता तरी ठेवतं. मग ती म्हणते तुम्ही बाजूला सरावर. बघितलं ते चिखलात होतं, ह्यानी तुडवलेलं होतं, पण गुदमरून मेलं नाही. कारण का? पांडुरंग राखत होता त्याला. हा उदाहरण नाही, हे असं घडलं असते. मांजरीनं पिलं काढलेली आहेत आणि मांजरी आपल्या पिलांची जागा 7 ठिकाणी बदलते असं म्हणतात. आणि म्हणून तिने काय केलं होतं की यांनी मडकी ठेवली होती आणि नंतर तो ती मडकीची भट्टी पेटवणार होता. एक विशिष्ट संख्या झाल्यानंतर त्यापैकी एका मडक्यात ती मांजराची पिलं ती लपवते आणि लोकांना त्याच्यावर मडकी मडकी रचली जातात. आणि ह्या मडकी ती आग पेटवतो ना, भट्टी ती पेटली जाते. मांजर येते, तिला माहित आहे आपली पिलं आता आहेत, आक्रोश करायला लागते, ओरडायला लागते. त्यावेळेला ती म्हणते की हे मांजरी अशी का ओरडते? तो म्हणतो आता जर आपण भट्टी लावलेली ना, ती मध्ये थांबवायची नाही, पाणी घालून नाही, पांडुरंगाचं ध्यान करत बसूया. आणि तुम्ही सुद्धा बाजारात सुद्धा आपण जे मडकं घ्यायला जातो, विशेषतः काळं मडकं जे असतं आपल्याला म्हणतो ते सगळ्या ठिकाणी सारखं भाजलेलं असतं असं नाही, पक्क झालेलं असतं. पण काही ठिकाणी त्याला काळे डाग पडलेले असतात, माहिती ना तुम्हाला. काळे डाग पडले त्या ठिकाणी जास्त आग लागलेली असेल. हे मधलं मडकं हे भाजून झालं, पण त्याला डायरेक्ट आग लागलेली नाही. ज्या वेळेला सगळं संपतं, आवा म्हणजे तो चिखल, पण ही सगळी रास आहे, काढतात, पिलं जिवंत आहेत. त्यांना आग तशी लागलीच नाही. मधल्या कुठल्या तरी मडक्यात मधल्या बाजूला होती ती पिलं. राखणारा पांडुरंग आहे. कारण का? की अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठ, हे सगळेजण नाम घेत होते. महाराजांचं उदाहरण आपण बघितलं होतं, आज पुन्हा बघूया की महाराजांच्या ठिकाणी 2दा वासुंदी करताना नको ते पदार्थ घातले गेले. एकदा एका बाईने मीठ घातलं साखर समजून, तर दुसऱ्या बाईने वेलचीची पूड समजून हिंग घातला. आणि दोन्ही वेळेला महाराजांनी एकच प्रश्न विचारला, ज्या वेळेला तुझ्यातून चूक घडली, म्हणजे वेलची ऐवजी हिंग घातलास, त्यावेळेला तू काय करत होतेस? मी महाराज नाम घेत होते. मग ज्याचं नाम घेत होते ते बघून जाईल, आता वेलचीची पूड घाल. मीठ घालत असताना काय करत होते? महाराज मी नामच घेत होते. नक्की ना? हा, मग ठीक आहे. का चाहड्या वगैरे करत होता एकमेकाच्या? चाहड्या वगैरे करत असाल तर तुम्ही देहभावनेवर आहात, ती बघ आत्ता येईल आणि आपणच स्वयंपाक केल्यासारखं भाताचं पातेलं उचलेल आणि वाढायला निघेल.
ती बघ आता कशी येते ते. हे 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 बोलत असाल ना तर तुम्ही देहभावनेवर आहात. तुम्हाला मी आणि ती हे कळतंय. पण तुम्ही जर देहभावना विसरून म्हणून ही जर चूक झाली असेल तर ज्याचं नाम घेत होता तो तुमची लाज राखेल. पण आता मात्र साखर घाल. ती मीठ घातलेली बासुंदी नाचली नाही आणि तो हिंग घातलेला हिंगाचा गोळा खाली बसला, हे आपण बघितलेलं होतं. उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. प्रसवे जयाचा जठरू अमृताचा निर्जरू, तया क्षुधे तृषेचा अडधरू. म्हणून संत म्हणतात आम्हाला राम आम्हाला देतो रे, आम्ही काय कोणाचे खातो रे. पुढे बघा, तैसे हृदय प्रसन्न होय. मन झालं, बुद्धी झालं, चित्त झाली, हृदय. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कायचे काय आहे. दुःख कुठलं आणि कसलं. तुमचं हृदय जर प्रसन्न असेल तर कसलं दुःख. हे एवढंच ना, ठीक आहे, भोगावं लागतं. आणि इन द कोर्स ऑफ टाइम म्हणजे काळाच्या ओघात आज जे संकट आहे ना ते उद्या तुम्हाला वरदान वाटेल. अशी किती उदाहरणं आपण बघितलेली आहेत की आज शाप आहे ते उद्या वरदान आहे. आपण काल बघितलं अर्जुनाला 1 वर्ष नपुसक आणि म्हणून अर्जुन लपून राहू शकला अज्ञातवासात. आजचं दशरथाला शाप मिळाला की मुलगा तुझाही जाईल वियोग होणं, तू रडत आमच्यासारखा मरशील. मुलगा होणार. या शापाच्या पोटात वरदान आहे, वरदानाच्या पोटात शाप असतो. म्हणून कधीही चांगलीच घटना जीवनात घडत नाहीत आणि वाईटच घटना जीवनात घडत नाहीत. म्हणून टाइम्स आर नेव्हर म्हणतात ना, गुड ऑर बॅड, दे आर आयदर हार्ड ऑर इझी. लक्षात ठेवा. काळच वाईट आहे करोनाचा नाही, हार्ड टाइम. काळाला वाईट काय म्हणतात. या करोनाच्या काळात कुणाचाच फायदा झाला नाही असं विचारतात. मास्क ज्यांनी विकले, पहिल्यांदा किती रुपयाला विकले, कापड ते साधं, त्यांनी कोटी रुपये मिळवले. हे निरनिराळे सॅनिटायझर शब्द ऐकला होता का. अजून लोकांना स्पेलिंग येत नाही त्याचं सॅनिटायझरचं. पण लक्षात ठेवा कोटी रुपयांचा त्यांनी व्यापार केला. म्हणून करोनाचा वेळच वाईट आहे कसं म्हणतात. काही जणांना चांगली आहे, बरकत आलेली आहे, फायदा झालेला आहे. टाइम्स आर नेव्हर गुड ऑर बॅड, दे आर आयदर हार्ड ऑर इझी. आता हार्ड टाइम आहे, सगळ्या जगाला आपण म्हणूया हार्ड टाइम आहे, पण इझी नाही. म्हणून काय, तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे. ते तर आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. आपैसी म्हणजे आपोआप. हृदय जर प्रसन्न असेल तर दुःख आहे कुठे. आपैसी म्हणजे आपोआप बुद्धी परमात्म रूपी. हा एक परमात्मरूपी शेवटचा शब्द आहे. हृदय, मन, बुद्धी, चित्त आणि हा परमात्मा हे सगळं आतलंच आहे. किंवा हे आतलंच आहे. तिथे जर प्रसाद असेल, तिथे जर प्रसन्नता असेल, प्रसन्नता म्हणजे प्रसाद, तर तुम्ही दुःखाची याची चिंताच करू नका. मुख्य म्हणजे चिंताच करू नका. कशाची चिंता करता. मनावर ताण आणि समाजात तणाव. समाज म्हणजे कुटुंबात सुद्धा ज्या ताणग्रस्त व्यक्ती आहे ना ती तणाव निर्माण करते. लक्षात ठेवा. ताणग्रस्त जर मी आहे ना तर तुम्हाला तणाव त्रस्त करणार आहे. कारण तो कळत नाही का, तुम्हाला कळत नाही का, मी ताणात आहे माझ्या काय. ताण, तो ताणाचंच तत्वज्ञान बनवतं. आणि ताण निर्मिती कोणाची आहे, मनाची आणि बुद्धीची. आणि मनबुद्धी एकत्र आले आणि ताण निर्माण करायचं नाही ठरलं की ताण निर्माण होणारच नाही. ती माझी निर्मिती आहे, परमेश्वराची नाही, परिस्थितीची नाही. आपण शेवटी वाचणार आहोत काही मुद्दे. आता शेवटची वेळ वाचूया. खरं परमात्मरूपी इथेच आज थांबूया. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे. ते तर आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. मानसवारीचे आजचे शब्द कुठले आहेत. पहिलं बघा की परी बैसका न मोडे मानसींची. देह कुठेही फिरला, कुठल्याही कामात काम करावं लागलं. अरे आज काय मंदिरात जात होतो आणि तिथे मोबाईलवरून कळलं की मित्र ॲक्सिडेंटमध्ये सापडलाय. कसलं मंदिर, दिवसभर हॉस्पिटलमध्ये आहे. अरे पण कशाला करतोस. महाराजांची ती इच्छा, उलट संधी मिळाली मी देवळात जाऊन काही प्रदक्षिणा घातल्या असत्या. आज त्याच्या बायकोला, त्याच्या आईला माझा केवढा आधार आहे. तुम्ही आहात ना, मग चिंता नाही आहे. नाही, तुम्ही जा घरी, आई रात्रभर तुम्ही बसलेलात, विश्रांती घ्या ना, मी आहे ना, माझे आणखीन 2 मित्र आहेत, त्यांना मी बोलवेन. हे का नाही समजायचं. म्हणून लक्षात ठेवा, बैसका न मोडे मानसींचे. अर्जुना समत्व चित्ताचे हा पुढचा मानसवारीतला शब्द आहे. मानसवारी म्हणजे मानस प्रवास, मानस यात्रा, अंतरयात्रा. नुसती मानस सरोवराची यात्रा ही बाहेरची यात्रा आहे. मी 8 वेळा यात्रा केली म्हणून अहंकार वाढणारे लोक आहेत. नर्मदा गेले, मला अश्वत्थामा दिसला, अहंकार वाढला. अरे अहंकार टाळण्यासाठी, अहंकार गाळण्यासाठी, अहंकार गळून पडावा म्हणून जायचं असल्या ठिकाणी का अहंकार वाढवून परत यायचं. बघा तुमच्या आजूबाजूला जर असले लोक असतील तर अहंकार वाढवून परत येतात.
हे मी बघितलं. आमच्या वेळेला आदल्या दिवशी नव्हतो, पण आम्ही पोहोचलो तेव्हा श्रावणी सोमवार होता. गेल्या गेल्या तिथे आरती. तुमच्या स्वभावात काही बदल झाला का? आल्यानंतर तुम्हाला लोकांनी जास्त चांगलं स्वागत केलं असेल, कारण तुम्ही जाऊन आला तेवढ्या ह्याच्यातून. पण पूर्वी साहेब होते तसेच आहे. उलट आता जास्त प्रत्येकाला गोष्ट सांगत बसतात त्यांच्या मानसवारी, कैलास मानस सरोवर आहे ना त्याची. तसं नको. पुढे सांगितलेलं आहे मन आणि बुद्धीचे ऐक्य, हा पुढचा शब्द आहे. अखंडित प्रसन्नता चित्ताला, चित्ताला अखंड प्रसन्नता. दुसरी अमृताचा निर्झरू जयाचा प्रसवे जठरू. अमृताचा निर्झर जर आत असेल ना, आत जर सगळीकडे अमृत पसरलेलं असेल तर क्षुधे तृषेचा चिंता निर्वाहाची का करता? प्रपंचाची चिंता का करता? योगक्षेम कशाला चिंता करता? पुढे हृदय प्रसन्न आहे तर त्याला दुःखच नाहीये, लक्षात ठेवा. त्याची बुद्धी आपोआप म्हणजे कायम परमात्म रूपी असते, परमात्म रूपात. आता काही मुद्दे फक्त वाचून दाखवूया, हे नवीन नाहीये. ही मनाची प्रसन्नता टिकवायची कशी? महाराजांचंच मार्गदर्शन आहे. पहिली म्हणजे घडतं ते प्रारब्धानुसार. प्रारब्ध मानण्याचा सद्गुरूंच्या इच्छेनुसार, सद्गुरूंच्या इच्छेनुसार घडतं ते माझ्या हिताचं. विवेकानंदांचं वाक्य आहे, घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं तोंड मुक्तीकडे वळलेलं असतं. मुक्ती केव्हा हे माहित नाही, ती तुमच्या तळमळीवर, तुमच्या कर्मावर, प्रयत्नावर अवलंबून आहे. पण हे पहिलं, जे घडतं ते प्रारब्धानुसार, जे घडतं ती सद्गुरूंची इच्छा, आणि जे घडतं ते माझ्या हिताचं. काळ आज जरी अहिताचं वाटलं, काळाच्या ओघात ते झालं ते बरं झालं, होतं ते बऱ्या करताच. दुसरं आहे त्यात समाधान माना. महाराज म्हणतात अल्पसंतुष्ट बनू नका. आहे त्यात काय समाधान मानायचे? म्हणजे समाधान कसं की चहा मला घरी करतो तो 2 रुपयाला पडत होता, आता चहाच्या किमती वाढल्या, मी कपभर पित होतो तो पाऊण कप प्यायला लागलो. साखरेच्या किमती प्रचंड वाढल्या, मी अर्धा कप प्यायला लागलो. बघा, मी 4 वेळा पित होतो, मी 3 वेळात, कारण गॅसचीही किंमत वाढली, साखरेची किंमत वाढली, चहाच्या पावडरची किंमत वाढली, आता दुधाची किंमत वाढली. कल्पना करा ना की मी असमाधानात आहे. तो कपभर प्यायला काय, पाऊण कप प्यायला काय कळते नाही. 15 दिवस पाऊण कप प्यायला काय, अर्धा कप प्यायला काय कळते नाही. दर 2-2 तासांनी प्यायला काय, 2.5 तासांनी प्यायला काय कळणार आहे का? आपण एवढे गुलाम आहोत का इंद्रियांचे? म्हणून विचार करा, आहे त्यात समान. तुलना करू नका. 2 व्यक्तींची करू नका, 2 वस्तूंची करू नका, आणि 2 अनुभवांची करू नका. आपण गाडी आणली पण त्यांची कशी आहे, मी साडी घेतली पण तिची कशी आहे, कशाला तुलना करता? तुम्ही कधीच समाधान होणार नाही. तुलना करायची नाही, व्यक्तींची, वस्तूंची, अनुभवांची. काय पोर्तुगीजांचा काळ होता नाही, असे म्हातारी मंडळी फक्त उसासे टाकत बसतात, आणि आज उसाशांमुळे सगळीकडे प्रदूषण करतात. पुढे परिस्थिती आणि देहस्थिती आपल्या हातात नाही, हे कळण्यासाठी सध्याचा काळ पुरेसा आहे. परिस्थिती आपल्या हातात नाही आहे, आणि देहस्थिती असिम्प्टोमॅटिक म्हणतात ना, लक्षण नसलेला पेशंट, की त्याला कुठलीच लक्षणं नाही, पण ही इज कॅरियर अँड ट्रान्समिटर ऑफ कोरोना विषाणू व्हायरस. काय कळणार आहे तुम्हाला? तू इकडे गेला होता, तिकडे गेला होता, हे आपलं शोधून काढतात. समाधान आहे मनाचं. कुठे कुठे माणूस जातो, आणि असलेला 14 दिवस तो राहतो, मग व्यक्त होतो, काही कळणार नाहीये. म्हणून माझ्या हातात परिस्थिती नाहीये, माझ्या हातात देहाची स्थिती नाहीये, मनस्थिती माझ्या हातात आहे. आणि मनस्थिती, बुद्धीच्या नियंत्रणाखाली मन आणलं की मनाची स्थिती कायम एका पातळीवर ठेवू शकतो, आणि ती पातळी समाधान, त्याच्यावरती आनंद आणि परमानंद. खाली येणारच नाही. डिप्रेशन वगैरे काय सांगतात, दुःख वगैरे काय म्हणतात, निराशा वगैरे काय ऐकलेच नाहीत शब्द महाराजांनी. खरंच. पुढे बघा, जीवनातली विरुद्ध जी गोष्टी आहेत, भाव आणि अभाव. म्हणजे आपण म्हणतो मौन पाळायचं, कोणीही बोलायचं नाही, कुणीही बोलायचं नाही, हा अभाव आहे. मौन पाळणं, मग मौनात छान विचारणं, छान कल्पना सुचणं असू दे ना सुरुवातीला, हा भाव आहे आणि प्रभाव आहे. अंधार आणि प्रकाश, प्रकाश हा भाव आहे, अंधार हा अभाव आहे. मग प्रकाश म्हणजे काय, अंधार नसणं. शांती म्हणजे काय, गोंधळ नसणं. अरे असं म्हणू नका तुम्ही. शांती म्हणजे काय, युद्ध नसणं, आवाज नसणं. हे नसणं कशाला? अभावाकडे लक्ष देऊ नका, भावाकडे लक्ष द्या. भाव म्हणजे सकारात्मक, पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे भावाच्या बाजूकडे बघायचं. प्रॉब्लेम आहे, सोल्युशन आहे. सोल्युशन हा भाव आहे, प्रभाव, आणि प्रॉब्लेम हे निगेटिव्ह आहे, अभाव. मग प्रॉब्लेमवरच फोकस करणार का? सोल्युशनकडे बघूया. माझं तोंड सोल्युशनकडे, पण मी प्रॉब्लेमकडे लक्ष देऊ नये. तो चांगला आहे ना, त्याचा प्रॉब्लेम चॅलेंज बनतो, आणि चॅलेंज तो स्वीकारतोच आणि जिंकतो सुद्धा. पुढे बघा, मनशांती, स्थिर बुद्धी, चित्तशुद्धी,
हे शब्द आपण अनेकदा ऐकलेले आहेत. म्हणजे काय करायचं हे पुढच्या ओव्यात सांगितले. अजून बऱ्याच ओव्या राहिलेल्या आहेत आणि अर्धाच मुक्काम आपला झालेला आहे. लक्षात ठेवा, कृतीत आणि जगण्यात सहजता आली ना की प्रसन्नता आपल्या जीवनात येते. कठीण काहीच करायचं नाही. असं आहे ना, ओके, आय एम ओके, यू आर ओके, यू आर नॉट ओके ना, ओके, आय एम ओके. म्हणजे मी तुला मदत करेन. तू आहेस म्हणून मी नाही, तू आहेस आणि मी आहे, तू आहेस किंवा मी आहे, तू आहेस तरीही मी आहे, तू आहेस किंवा मी आहे, असं जे आपण म्हणतो ना, आय एम ओके ऑलवेज. म्हणजे आय एम ओके, यू आर ओके हे पुस्तकाचं नाव आणि त्याच्या पुढचं पुस्तक आहे स्टेईंग ओके, स्टेईंग ओके फॉर ऑल द टाइम. म्हणून आपण विचार करूया. उरलेली जी तत्व आहेत ते आपण उद्या बघूया, कारण हा विचार, ही मानसवारी चाललीच आहे. आपण 4 टप्पे केलेले आहेत त्याचे आणि या 4 टप्प्यात आपण पोचणार आहोत पंढरीला. आणि 4 टप्प्यापैकी आपण किती टप्पे पार केलेत? आपण 2 टप्पे पार केलेत असं म्हणूया. हे 2 टप्पे कुठले आहेत आणि तिसरा आणि चौथा टप्पा कुठला आहे, हा सगळा विचार येत्या काही दिवसात आपण करणार आहोत. उद्या योग दिवस आहे, तेव्हा जास्तीत जास्त सजगपणे आपण योग करूया. योग हा प्रयोग असला पाहिजे, योगा योग नको. इथेच थांबूया. शांत. आपण हे म्हणूया श्लोक. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती.